सावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साबुदाणा जराही न शिजवता साबुदाण्याच्या कुरडया बनवून दाखवणार आहे. या कुरडया तळल्यानंतर 4 पट फुलतात आणि खायलाही तितक्याच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुरडई बनवण्यासाठी सुरुवातीला आपण साबुदाणा भिजत घालूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो म्हणजेच 500 ग्राम इतका साबुदाणा घेतला आहे. इथे आपल्याला कुरडईसाठी रेग्युलर साबुदाणा वापरायचा आहे. म्हणजे ज्यापासून आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो ना, त्याच साबुदाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. साबुदाणा अर्धा किलो जरी आपण घेतला ना, तो एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढं पाण्याचं प्रमाण कळतं त्यासाठी. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा असा हाताने चोळून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपल्याला साबुदाणा भिजत घालायचा आहे म्हणून यामध्ये पाणी घालायचं आहे. तर साबुदाण्याच्या थोडंसं वरती पाणी येईल ना, इतपत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर पहा इथे मी अर्ध कांड यावरती पाणी घातलेलं आहे. खूप जास्तही पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा नाही. थोडंसं पाणी वरती राहील ना, इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तासासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. आता 8 तास झालेले आहेत आणि साबुदाणा पहा मस्त फुललेला आहे भिजल्यानंतर. आता हा साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणा मी छान मोकळा करून घेतला आहे. मस्त सुटसुटीत आपला साबुदाणा तयार झालेला आहे. अगदी मस्त भिजला आहे सुद्धा. प्रत्येक साबुदाण्याचा जो दाणा आहे ना, छान फुलून आला आहे. असा बोटाने आपण दाबला ना, तर तो लगेच मॅश होतो आहे. म्हणजे परफेक्ट साबुदाणा आपला भिजला आहे. आता गॅसवरती आपल्याला मोठं पातेलं ठेवायचं आहे आणि यामध्ये 2 बाऊल पाणी घालायचं आहे. याच बाऊलने मी साबुदाणा मोजून घेतला होता म्हणून याच बाऊलचा पाणी मोजण्यासाठी वापर करते. तुम्हीसुद्धा ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घ्याल ना, त्याच भांड्याने पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही. आता गॅस चालू करायचा आहे आणि फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता. आता या पाण्याला आपण फुल गॅसवरती मस्त उकळी काढून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त खळखळ उकळी यायला लागली आहे. अशी पाण्याला उकळी यायला लागली ना, की गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे पाणी एखादा मिनिट उकळू द्यायचं आहे. आता लगेच गॅस बंद करूया आणि हे पाणी खाली उतरून घेऊयात. आता लगेच या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला साबुदाणा टाकायचा आहे. अशा उकळत्या पाण्यात आपण साबुदाणा टाकला ना, तो छान शिजल्यासारखा होतो. म्हणून मग आपल्याला परत चीक शिजवायची गरज पडत नाही. आता संपूर्ण साबुदाणा आपण या पाण्यामध्ये टाकला आहे. आता लगेच चमच्याने आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा भिजल्यानंतर आपण तो छान मोकळा करून घेतला होता म्हणून मिक्स करायला फारसा वेळ लागत नाही. तर पाहू शकता या गरम पाण्यामध्ये साबुदाणा छान मिक्स झाला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि परत साबुदाणा भिजण्यासाठी रात्रभर असाच साईडला ठेवून द्यायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला कुरडया बनवायला घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा खूप छान भिजला आहे, मस्त ट्रान्सपरंट झाला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला परत एकदा मोकळा करून घ्यायचा आहे. आता हा साबुदाणा आपण डबल भिजवून घेतल्यामुळे हा फारसा मोकळा होणार नाही. म्हणजे खूप जास्त सुटसुटीत होणार नाही. अशा प्रकारे आपल्याला फक्त काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त ट्रान्सपरंट आपला साबुदाणा भिजून तयार झाला आहे. आता आपण अशा प्रकारे हा साबुदाणा थोडासा काढून घेऊयात. म्हणजे थोडा मोकळा करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला छान मोकळा झाला आहे. आता लगेच आपण चीक बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीखाली आपल्याला असं मोठं भांडं ठेवायचं आहे जेणेकरून चीक चाळणीतून बाऊलमध्ये पडेल किंवा खालच्या भांड्यामध्ये पडेल. आता चमच्याने आपल्याला अशा प्रकारे हा साबुदाणा या चाळणीतून गाळून घ्यायचा आहे किंवा मॅश करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता अगदी पटकन होतो पहा. खूप जास्त वेळाला लागत नाही. कारण साबुदाणा आपण डबल भिजवून घेतल्यामुळे तो खूप छान मऊ झालेला आहे आणि पटकन आपल्याला अशा प्रकारे या चाळणीतून त्याचा चीक काढून घेता येतो. तुमच्याकडे जर पुरणाची चाळणी नसेल ना, तर तुम्ही पुरणपात्रातून सुद्धा हा साबुदाणा दळून घेऊ शकता. पण आजकाल प्रत्येकाच्याच घरी पहा अशी चाळणी आहे म्हणून तुम्ही चाळणीने अशा प्रकारे हा चीक बनवून घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल चाळणी आणि पुरणपात्र नसेल तर काय करायचं? चाळणी आणि पुरणपात्र नसेल ना, तर तुम्ही जी पीठ चाळायची चाळणी असते ना, ती स्वच्छ धुवून घ्यायची, छान सुकवून घ्यायची आणि मगच त्यातून साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. कारण आपण आज कुरडया उपवासासाठी बनवतो आहे. त्यासाठी पिठाची चाळणी वापरली तर तिला व्यवस्थित स्वच्छ करून घ्या आणि मगच त्यातून तुम्ही चीक बनवून घ्या. तर मैत्रिणींनो,
तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा. माझाच व्हिडिओ नाही, तुम्ही कुठलीही रेसिपी पाहताना पहा. व्हिडिओ कधी स्किप करत जाऊ नका. कारण व्हिडिओ स्किप केला ना तर महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या जाऊ शकतात आणि मग तुमची रेसिपी बिघडू शकते, म्हणून मी तुम्हाला सांगते. आता अशाच प्रकारे मी संपूर्ण चीक बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण चीक मी इथे बनवून घेतला आहे आणि खूप मस्त आपला इथे पांढरा शुभ्र चीक तयार झाला आहे. मला तर असं वाटतंय की आकाशातले ढगच खाली आलेत की काय, इतका सुंदर हा चीक तयार झालेला आहे, एकदम पांढरा शुभ्र. आता आपण चीक तयार करून घेतला ना की तो अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे या चिकाची तार आहे ना ती एकसारखी येते. म्हणून तुम्हाला जर हा चीक चमच्याने मिक्स करायचा नसेल ना तर सरळ तुम्ही यामध्ये हात घालून हाताने हा चीक अगदी मस्त एकजीव करून घेऊ शकता. जितका तुम्ही छान असा चीक मिक्स करून घ्याल ना तितकीच कुरडई तुमची परफेक्ट होईल. आता पाहू शकता चीक आपला मस्त मिक्स झाला आहे. या स्टेजला थोडासा चीक आहे ना टेस्ट करून पाहायचा आणि मीठ कमी असेल ना तर थोडंसं मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे. पण इथे मी रात्री जे मीठ घातलं ना ते परफेक्ट झालेलं आहे. तर लगेच आता आपण कुरडई बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी सोऱ्या घेतला आहे आणि सोऱ्याला कुरडईची प्लेटसुद्धा लावून घेतली आहे. तर इथे मी पहा जी मीडियम साईजची शेव करण्याची प्लेट असते ना ती लावून घेतलेली आहे. यापेक्षासुद्धा एक प्लेट बारीक असते तीसुद्धा तुम्ही या सोऱ्याला लावून घेऊ शकता. पण मला कुरडईचा तार ना थोडासा मीडियम साईजचा आवडतो, म्हणून मी मीडियम साईजच्याच प्लेटने नेहमी कुरडया बनवते पहा. पण तुम्हाला जर यापेक्षा कुरडईचा तार बारीक हवा असेल ना तर तुम्ही बारीक प्लेटचासुद्धा इथे वापर करू शकता. आता अशा प्रकारे आपल्याला यामध्ये चीक भरून घ्यायचा आहे. चीक भरताना पहा चांगला प्रेस करून भरून घ्यायचा, म्हणजे कुरडई पाडताना मध्येच सुटत नाही किंवा तुटत नाही. आता सोऱ्या बंद करायचा आणि लगेच कुरडई बनवायला सुरुवात करायची. तर इथे मी अगोदरच पॉलिथिन शीट अंथरून घेतली आहे. या पॉलिथिन शीटला तेल किंवा तूप लावायची गरज नाही, कारण वाळल्यानंतर या कुरड्या पॉलिथिन शीटला आपोआप सोडतात. तर पाहू शकता खूप सुंदर पांढरी शुभ्र इथे आपली कुरडई तयार झाली. आणि कुरडई बनवताना पहा मला बिलकुलसुद्धा हाताला त्रास होत नाही, अगदी सहज यातून चीक बाहेर येतो आहे, म्हणजे चीकसुद्धा आपला खूप मस्त मऊ झालेला आहे. आता कुरडई पहा तुम्हाला 1 वेळेची हवे का 2 वेळेची त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता. पण मला तर कुरडई पहा 2 वेळेची खूप आवडते, म्हणून मी नेहमी 2 वेळेचीच कुरडई बनवते पहा. खूप मस्त होतात त्या कुरडया, पाहू शकता. करायलाही खूप सोप्या आहेत, एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि तुमच्या कुरडया कशा झाल्या हे मला कमेंट्समध्ये सांगायलासुद्धा विसरू नका. आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व कुरडया बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुरडया मी तयार करून घेतल्यात आणि खूपच सुंदर इथे आपल्या साबुदाण्याच्या कुरडया तयार झालेल्या आहेत. अगोदर मी घरामध्ये तुम्हाला काही कुरडया बनवून दाखवल्या होत्या आणि नंतर राहिलेल्या कुरडया मी गच्चीवरती बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता अर्धा किलो साबुदाण्यापासून भरपूर आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत आणि खूप सुंदर या कुरडया तयार झाल्यात. आता तयार कुरडया आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. आता या कुरडया वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. तर 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता कुरडया खूप मस्त वाळलेल्या आहेत आणि पॉलिथिन शीटपासून पहा मस्त सेपरेट झालेल्या आहेत. याला मी पलटी करून घेतलं नव्हतं, कारण तुम्हाला दाखवायचं होतं पलटी करताना. प्रत्येक कुरडई मी तुम्हाला पलटून दाखवते पहा. तर पाहू शकता अगदी सहज पलटी होते, म्हणजे ती छान वाळलेली आहे. बिलकुल पॉलिथिन शीटला चिकटून राहिलेली नाही. आपण या पॉलिथिन शीटला तेल किंवा तूप काही लावलं नव्हतं. तर वाळल्यानंतर कुरडया पहा अशा सहज निघतात. खूप सुंदर इथे आपल्या कुरडया तयार झाल्यात आणि तुम्ही पाहू शकता कुरडईचा एकही तार कुठेही तुटला नाही किंवा चिकटलेला सुद्धा नाही. परफेक्ट इथे आपल्या कुरडया तयार झाल्यात. कुरडया मी काल घातल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे ह्या पलटून घेते. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत पहा. 3 वाजता मी या कुरडया पलटी करून घेत आहे. ऊन खूप जास्त आहे म्हणून या कुरडया 2 दिवसामध्येच पहा छान वाळलेल्या आहेत. तुमच्याकडे ऊन जर कमी असेल ना तर तुम्हाला यापेक्षा जास्त दिवसही लागू शकतात कुरडया वाळण्यासाठी. तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल ना तर फॅनखालीसुद्धा तुम्ही या कुरडया वाळवून घेऊ शकता, पण फॅनखाली कुरडया वाळण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल. पूर्ण गच्चीवरचं ऊन गेल्यानंतर कुरडया मी खाली आणलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त दुधासारख्या पांढऱ्या शुभ्र आपल्या साबुदाण्याच्या कुरडया तयार झाल्यात. आणि या कुरडया करताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, म्हणून तुम्ही या कुरडया वर्षानुवर्ष स्टोअर देखील करून ठेवू शकता, बिलकुल खराब होत नाही. आणि जेव्हा तुम्हाला उपवासाला काहीतरी खमंग कुरकुरीत खायचं आहे ना तेव्हा या कुरडया तळून खाऊ शकता. तर माझ्या अर्धा किलो साबुदाण्यामध्ये पहा 45 कुरडया तयार झालेल्या आहेत. तुमच्या कुरडया यापेक्षा जास्तही होऊ शकतात किंवा यापेक्षा कमी देखील होऊ शकतात, कारण कुरडई तुम्ही किती लहान मोठी बनवता ना त्यावरती कुरडयाचं प्रमाण डिपेंड राहील. आता या कुरडया मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये अशा प्रकारे कुरडई टाकून अलटपलट करून छान तळून घ्यायची आहे. तर पाहू शकता खूप सुंदर इथे आपली साबुदाण्याची कुरडई तयार झालेली आहे
अगदी गव्हाची कुरडई असते ना, तशाच प्रकारे ही कुरडई तयार झाली एकदम परफेक्ट. आणखी एक कुरडई मी तुम्हाला तळून दाखवते. कुरडई तळताना पहा तेल आपल्याला छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि कुरडई तेलात सोडली ना, की लगेच गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे आलटून-पलटून कुरडई खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर पहा इथे आपली ही देखील कुरडई मस्त तयार झालेली आहे. आता बाहेर काढूया आणि आणखी काही कुरडया मी याच पद्धतीने तळून घेते. इथे तुम्ही पाहू शकता काही कुरडया मी तळून घेतल्यात आणि खूपच सुंदर पांढऱ्या शुभ्र आपल्या उपवासाच्या कुरडया तयार झाल्यात. नवशिकेसुद्धा या कुरडया अगदी परफेक्ट बनवतील ही माझी खात्री आहे. तर तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने साबुदाण्याच्या कुरडया ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.